मायाशी माय घरच्यांची इतक्या वाईट पद्धतीने वागला, मामा जीव घेण्याचा प्रयत्न केला, आता स्वतःकडे बघा, केवढा ताप आला तुम्हाला, केवढा त्रास होतोय, संपवाय सगळं. मी आजारी पडले नाहीये वेडे, मी स्वतःला आजारी पाडलाय. मी सारंगला प्रॉमिस केलं होतं की मी इथून निघून जाईल, आणि स्वतःला प्रॉमिस केलं होतं की काही झालं तरी मी इथून जाणार नाही, आणि तुमचा हनीमूनही होऊ देणार नाही. म्हणून मी स्वतःला आजारी पाडलं. काय झालं? धक्का बसला? तुला ऐकायचंय मी कशी आजारी पडले? जेव्हा तुम्ही मला गुड नाईट करून निघून गेलात ना, तेव्हा मी इथून जायला लागावं नाही म्हणून स्वतःला एवढा त्रास करून घेतला. याला प्रेम म्हणतात, अफाट प्रेम म्हणतात. आणि आता तुला कळलंच असेल की मी सारंगसाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. ताई, ह्यो घेवा काढू, पाच जाते का मी काय हे? औषधी काढा आहे, वनस्पतीमधनं तयार केलाय. हा काढा प्यायल्यावर मला बरं वाटेल? होय, तुम्हाला बरं वाटेल, घ्या. मग मला बरं व्हायचंच नाहीये, नकोय मला ते. मी आता तेव्हाच बरी होईन जेव्हा सारंग माझ्या बाजूला बसून माझी काळजी घेईल, मला जीव लावेल. ते सारंग आणि मुक्ता कुठे गेले? म्हणालेले ना, लोकांसमोर नको. अगं पण इथे आसपास कोणीच नाहीये. तरी नको. झाडा पानांना डोळं नसलं जीव असतोय. हो होय. मुक्ता, बघ, मी तुझ्या जवळ आलो ना, तर बघ ना, त्या झाडांच्या फांद्यांनी ना यार शर्मेनं मानच खाली झुकवली. ए तिकडे बघ, तिकडे बघ, त्या नारळाच्या झाडावरून बघ ना, शर्मेनं 2-4 नारळ पडले यार. बरोबर बोलतेस तू. काय बोलताय तू? ऐक ना, मी काहीच करणार नाही. मला फक्त तुझ्यासोबत बसून हा निसर्ग, हा पाण्याचा मंद आवाज आणि ही शांतता अनुभवायची. हा क्षण मनावर कायमचा कोरून ठेवायचा. काय? काहीच बोलू नका. ही शांतता आहे ना, ती अनुभवा. नाही, आता मला बरं वाटतंय. मी इकडे फिरायला चालले होते आणि आजारी पडले. मी जरा निसर्गाचा आनंद घेऊन येते. मी आलेच. अहो ताई, जरा थांबा. अहो, इतकी घाई कशा करता? बसा, जरा वेळ आराम करा आणि मग नाही, झालाय आराम. बरं ठीक आहे, नाश्ता करून जा. नाही, मला भूक नाहीये, मला जावं लागेल.
आर्या तू जो जो मागून मिळाला नाही, माझा हक्क हिसकावून होरपाडून घेतला या मुक्ताने. अगं काय बोलतेस तू? अरे हा सगळा काय प्रकार आहे? मी तुझ्याशी लग्न करायला आलीये. आणि हे सगळे माझे वराटे. व्हॉट? आर्या तू हे सगळं, तू आमचं लग्न मान्य केलं होतंस ना? अगं तू मुक्ताशी किती छान बोलली होतीस आणि आता हे सगळं काय आहे? तेच न्यायच मिळवते. खेळणं समजून खेळलात तुम्ही दोघं माझ्याशी. या भिकारड्या पोरीने माझी जागा घेतली. आर्या माझा सारंग माझ्यापासून हिरावून घेतला. मी त्यालाच परत मिळवायला आलीये. शुअर अनबिलिव्हेबल आर्या. म्हणजे ती भेट निव्वळ योगायोग नव्हता. तू आमच्या मागावर होतीस. अरे तुला आमचा ऍड्रेस कोणी दिला? घरच्यांकडनं भोळेपणाचं नाटक करून घेतलं असं. त्यांना तरी काय माहिती असं वागण. अरे वा मुक्ता, घरच्यांची सगळी पापं कशी बरोबर लपून ठेवली असत तू. आदर्श सून. मी पण आहे आदर्श सून. कारण तुमच्या मागे मला कोणी पाठवलंय मी सारंगला नाही सांगणार. आर्या तिच्याशी काय बोलतेस? इकडे ये, माझ्याशी बोल. ठीक आहे बोल. तुझ्या ना ह्या माणसांना सांग की मुक्ताला सोड म्हणून. ऑर्डर तू नाही मी सोडणार. आणि आता जे मी सांगेन ते तू करायचंयस. नाही ना तू हा? आणि नाव काय तुझा? आम्हाला आर्यजींनी या कामासाठी पैसे दिले होते. त्यांनीच आम्हाला इथे आजूबाजूला थांबायला आणि कॉल केल्यावर इथे यायला सांगितलं होतं. आज कॉल केलं, आम्ही इथे आलो. चला चला एकाना पोलिसांच्या हवालेच करूया. मॅडम तुमका लागला तर नाही ना? बरे आहेत ना तुम्ही? हो आम्ही ठीक आहोत. थँक्स अ लॉट. तुम्ही वेळेवर आला नसत ना तर ह्या बाईनं. अरे काय केलंस तू? तू आमची सुपारी दिलीस. हा थराला जाशील ना असं वाटलं नव्हतं मला. आणि तुला काय वाटलं? तू मला मुक्ताच्या जीवाची धमकी देशील आणि मी तुझ्या भांगात कुंकू भरेल. मी तुझा होईन. आर्या आय हेट यू. तू अत्यंत घाणेरडी मुलगी आहेस. काय झालं? एक मिनिट. काय झालं सर? खर तर मुक्ताची इच्छा होती की जे काही घडलंय ना ते तुम्हाला सांगू नये म्हणून.
पण मी म्हटलं नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती तुम्हाला सांगायलाच हवी. म्हणजे नक्की काय झालंय मला सांग सारंग. मला तर टेन्शन यायला लागलंय. तुम्हाला कोणी त्रास दिला का तिथे? आर्या. आर्या? तिचं काय? माझ्या भांगात कुंकू भर. आर्या, मी असं काहीच करणार नाही. आत्ता जर याने माझ्या भांगात कुंकू भरलं नाही ना तर खुशाल या मुक्ताच्या गळ्यावरून चाकू फिरवा. आर्या, हे बरं झालं सारंग तू हे सगळं सांगितलंस. ते आर्याचं ना वाढतच चाललंय. मला वाटतं तिच्या आईवडिलांना कळवायला हवं. आपण आत्ताच व्यसन घालायला हवी तिला. बरोबर आहे आई. पण कोकणातून इथे येतानाच त्या पेरेंट्सना कॉल केलाय, सगळं सांगितलं की ती कशी वागली आहे. हा ते बरं केलं. हळू तुमची तळमळ समजू शकते, जरा हळू. काय कुणी ऐकलं तर तुमचं सगळं काळं कारनामं बाहेर येईल. तुम्ही हनीमूनला माझ्यासोबत जे काय केलंय कळून द्यायचंय का सगळ्यांना? तुझं नशीब बलवत्तर आहे म्हणून वाचलीस तू. बघूया ना तुझं नशीब जिंकतं का मी जिंकतो ते. काय ना तुझी जीवनरेषा खूप मोठी आहे म्हणून प्रत्येक वेळेला वाचतेस तू. पण माझ्यामध्ये भाग्य बदलण्याची क्षमता आहे, ते कसब आहे. मी तुझं भाग्य बदलणार, तुझी जीवनरेषा मी बदलणार. आणि त्यावर तुझं नशीब चांगलं असेल आणि ह्या घरामध्ये सून म्हणून तू राहणारच असशील तर या घरातला प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक क्षण मी इतका भयानक करून टाकेन की तुला जगणं मुश्किल आहे. एक एक श्वास घ्यायला गुदमरशील तू आणि मग स्वतःची जीवनरेषा संपून टाकशील. बघूया तू जिंकतेस का मी जिंकतो ते. मला माहित आहे मला त्रास देण्यात मला लय आनंद मिळतो आणि तुम्ही तो आनंद मिळवत राहणार. मी इथे वेगळंच काहीतरी सांगायला आले होते. त्या आर्याताईंना जरा तोंड बंद ठेवायला सांगा. यांच्या समोर त्यांच्या माणसांनी माय गळ्याला चाकू लावला होता. यांच्या अशाच वागण्यामुळे तुमचे चेहरे बाहेर आले ना तर हे काय करतील सांगता येत नाही. वहिनी, वहिनी. अगं वहिनी, इथेच आहे, अख्खं घरभर शोधते तुला. बोल ना. तुला वॉशिंग मशीन चालवायला शिकायचंय ना? नवरात्रीत काय ते एकदा बघितलं होतं, आता आठवत नाहीये. अगं खूप सोपं आहे, मी शिकवते तुला. चल चल. खरंच सांगते, जरा हळू. पुरुष तो बाहेरून किती पैसे कमवून आणतो, घरातल्यांच्या सगळ्यांच्या गरजा किती सहजपणे भागवतो, ह्याच्यावर त्याची कर्तबगारी ठरते. ह्याच्यावर त्याला मान द्यायचा की नाही ते ठरतं. घरामधला पुरुष होणं आणि घराचा म्होरक्या होणं याच्यामध्ये फरक आहे. म्होरक्याला मात्र वेळोवेळी आपली तत्व बदलावी लागतात.
जशी परिस्थिती येईल त्यानुसार त्याला वागावं लागतं, बोलावं लागतं. कित्येक वेळेला मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात. कित्येक वेळेला कधी कधी खोटं बोलावं लागतं. हा सगळा डोलारा तो एकटा सांभाळत असतो. आता हे सगळं तुला सांभाळायचंय. मला वाटतं तू या सगळ्याचा नीट अभ्यास केला असशील. हो दादा. आय मीन मला माहिती आहे की ह्या सगळ्यासाठी मला खूप उशीर झाला, पण दादा माझी सगळी तयारी झाली. आय एम वेल प्रिपेअर्ड. आणि सोबत तुमचा सगळा प्रवास माझ्यासाठी प्रेरणा म्हणून माझ्यासोबत आहेच. दादा माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला बिलकुल निराश करणार नाही. तिथून एक 8-10 किलोमीटर अंतरावरती पाण्याचा पाट वाहतो. ते पाणी तुला पाईपलाईन टाकून आपल्या शेत जमिनीपर्यंत आणायचं. ही फार मोठी जबाबदारी आहे, कारण हे जे मधलं प्रवास जो आहे पाईपलाईनचा, ते बऱ्याच वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी येतात. तर त्यांच्याबरोबर ही पाईपलाईन टाकण्यासाठी त्यांची परवानगी काढावी लागेल. कधी कधी काही शेतकरी ऐकत नाहीत, आडमुठेपणाचं धोरण अवलंबतात. अशा वेळेला मग वेगवेगळ्या मार्गाने तुला त्यांच्याबरोबर डील करावं लागेल. साम दाम दंड भेद कुठल्याही मार्गाने. एक 3-4 दिवसांचं काम आहे. ही जबाबदारी मी तुझ्यावरती सोपवतो. हो दादा, मी पण ह्या कामासाठी खूप एक्साइटेड. काम कठीण आहे, खूप विरोध होईल, पण खचून जाऊ नकोस. काम तडीला. माझ्या मेहनतीने हा व्यवसाय एवढा मोठा केला की आज त्याचं एवढं भव्य स्वरूप तू बघतोयस. त्या सगळ्याला कारणीभूत ठरली ती मीटिंग. वडील गेलेल्या दुसऱ्या दिवशीची ती मीटिंग कारणीभूत ठरली. जर ती मीटिंग मी केली नसती आणि वडील गेले म्हणून दुःख करत बसलो असतो, परंपरा जपत राहिलो असतो, तर एखाद्या रस्त्यावरच्या एखाद्या कुठेतरी गल्ली गोळामध्ये फळं विकायला ते बसतात ना, तसा बसलो असतो मी. कळते तुला मला काय म्हणायचं. त्यामुळं तुला जर होळी महत्वाची असेल, लग्नानंतरची पहिली होळी, तर तू अवश्य होळीचा सण साजरा कर. दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते. तू आणि मुक्ता छान रंग उधळा. माझी काहीच हरकत नाही. मी जबरदस्ती अजिबात करणार, पण मग मी जाईन. नाही 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 नाही, तुम्ही नका जाऊ, मी जातो. आणि मला तुमचं म्हणणं पटलंय. संधी परत परत मिळत नसते. आणि दादा, मला स्वतःला सिद्ध करण्याचा हा जो चान्स तुम्ही दिलाय, तो मी नाही सोड. पण होळीचा सण तुला गमवावा लागेल. चालेल दादा, मी तयार आहे. यशस्वी भवा. होळीची आग आतमध्ये घेऊन जा. असं काम करून दाखव की नगरकरांच्या पुढच्या 7 पिढ्या तुझं नाव काढतील. सारंगला अगदी आजच पाठवायला हवंय का? नाही, लग्नानंतर दोघांची पहिलीच होळी आहे म्हणून म्हटलं. जशी त्याची पहिली होळी आहे तसा व्यवसायाचा पहिला दिवसही आहे, हे मात्र विसरतेस. नाही, तसं नाही, पण मुक्ताच्या भावनांचा पण विचार करायला हवा ना आपल्याला. मला वाटतं मुक्ताच्या भावनांचा आपल्यापेक्षा सारंग जास्त चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो. आपल्यापेक्षा तो तिला जास्त ओळखतो. आणि मी काही जबरदस्तीने हे काम त्याच्यावर सोपवलेलं नाहीये. त्यांनी ते स्वतःहून स्वीकारलं, स्वेच्छेने स्वीकारलं, आनंदाने स्वीकारलं. मुक्ताशी बोलून स्वीकारलं असेल कदाचित, नाही का? त्यामुळे नको काळजी करू. आता 2 दिवसापूर्वी माझ्याकडे आले होते दोघं. मला सांगत होते संपूर्ण घराची, व्यवसायाची जबाबदारी आता आम्हाला घ्यायची. जबाबदारी घ्यायची असेल तर हे सगळं करावंच लागेल. हो, पण होळीला घरातले सगळे एकत्र आहेत आणि फक्त सारंग नाही तर. वैजंती, उगाच भावनिक होऊ नकोस. असे प्रसंग आपल्या दोघांच्या संसारामध्ये काय कमी वेळेला आलेत का? कितीतरी दिवाळी आणि दसरे मी घरामध्ये नव्हतो. तू मुलं वाट बघत असायच्यात माझी, है ना? या सगळ्या सणवारांचा मी त्याग केला ना, म्हणून हे सगळं वैभव मी उभं करू शकलो. मी आज हे वैभव उभं करू शकलो म्हणून हे मुलांना ऐकत मिळतंय. काहीतरी मिळवायचं असेल तर कुठल्या तरी गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो. वाटतंय? मी बरोबर आहे तुमचं, पण तुमच्यासारखा विचार मला नाही करता येते. अरे बॅगच घेऊन आलास? हो,
ठरवलंच आता. दादा निघतो, पाया पडतो. ए उभा राहतो, बसून नको. ये यशस्वी भव. नक्की यश मिळवशील, खात्री आहे. थँक्यू. हो. काळजी घ्या. आलोच. तुम्ही पण काळजी घ्या. शेवटी सारंगला मुक्तापासून लांब केलंच, पण फक्त यावेळेस नाही, प्रत्येक वेळेला त्याला तुझ्यापासून लांब ठेवणार. आता राहिला तुझा संबळ. या घरातल्या कामाची जबाबदारी मी चोख पार पाडीन आणि घरात बाहेर जाऊन पण काम करीन. जाहोंकडून तुला ही भेट. मला पण तुझी खूप आठवण येते. खूप मिस करेन तुला मुक्ता. तुला संबळ शिवाय दुसरं काही वाजवता येत नाही, आणि मी तुला संबळच्या जवळ जाऊ देणार नाही. हो, खरं तर तुम्हाला सगळंच माहित आहे. मी आता या घरात आले, तुम्ही लय वर्षांपासून येत आहे. असं काय माहिती का मुक्ताताई, मी जरी जुना असलो आणि या घरातले सगळे रिवाज जरी जुने असले, तरी एक गोष्ट मात्र या घरामध्ये अगदी नव्यानं घडती बरं. नगरकरांच्या घरातली स्त्री स्वतःला सिद्ध करण्यासाठी काम शोधायला पहिल्यांदाच घराबाहेर पडते. तुला सांगतो मुक्ताताई, तू या घरातल्या सगळ्या स्त्रियांसाठी एक नवीन वाट तयार करतीस. अगं, या वाटेवरच्या तुझ्या पाऊल खुणा या घरातल्या सगळ्या स्त्रियांना प्रेरणा देतील. आणि स्त्री असण्यासोबतच आपण एक माणूस पण आहोत याची जाणीव आत्ताच्या आणि पुढच्या पिढीला सुद्धा होत्या का नाही बघ. अहो नाही, दुसऱ्यांना वाट दाखवण्यात पण मी काय मोठी नाही. हा, पण मला एवढं मात्र वाटत की बायकांची ओळख फक्त आई, मुलगी, सून, बायको एवढीच नाही राहायला पाहिजे. त्यांना स्वतःच पण एक नाव हवं. माझं सुद्धा वजन वाढलं. मला आठवतात आपले ते डायटिंगचे दिवस. किती मज्जा मज्जा यायची. तुला आठवतात? मग पट्टी किती बोललीस ग तुम्हाला? किती किती भांडायचीस माझ्याशी, किती किती वाद घालायचीस. नाही म्हणणार, तुम्ही मला किती किती वाईट बोललात. तू पण मला सारखं नाही का म्हणायचीस, वंच कधी जाणार या घरातून, कधी जाणार या घरातून. तुम्ही सुद्धा मला बोलला नाहीत का की आम्ही फुकटचं खातो म्हणून? किती वाईट वाटलं असेल मला. जाऊ दे ना माधवी. ऐक ना, आता हे बघ, आपण आता मागचं उकरून काढलं ना तर आपल्यात सारखी अशीच भांडणं होत राहणार. ते हवंय का तुला? ठीक आहे, आता आपण मागचं काहीच बोलायचं नाही. आपण ना पुढे जायचं. आणि पुढे मुक्त आहे, त्यात आता आपली युती झालीये. तेव्हा आता आपण दोघींनी मिळून तिला घरातून बाहेर पडू द्यायचं नाही. ओके ओके. आणि बाहेर ऊन पण खूप आहे ना, तो डोक्यावर छत्री धरायला कोणीतरी लागेल. तो तूच चल. नाही, मी तुमच्यासाठी हेही केलं असतं, पण तुम्ही ज्या प्रकारे सांगताय ते पण तुमच्या वहिनीला, ते जरा मला चुकीचं वाटतंय. ओके ठीक आहे, नाही यायचंय तर नको येऊ, घरीच थांब. तसंही एसी आणि वॉशिंग मशीनच्या सर्व्हिसिंगसाठी काही माणसं येणार आहेत. त्यांना काय हवं काय नको हे बघावं तर लागेल ना. तर तूच बाहेर पडलीस म्हटल्यावर त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? ते मी मोठ्या आईंशी बोलते, त्या घेतीन सांभाळून. छा आलं लक्ष. म्हणजे घरातली कामं करायची नाहीयेत म्हणून बाहेर जायचंय, हो ना?
या घरातली मी माई जबाबदारी कधीच टाळणार नाही. हे सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात ग. उद्या मला यायलाच उशीर झाला, मला सकाळी लवकर जायचंय, अशी काहीतरी फालतू कारणं काढून घरातली सगळी कामं कोणाची तरी दुसऱ्याच्या माथी मारणार आहे. म्हणजे लग्न नसतं झालं तरी तेच काम आणि लग्न झालंय तरी तेच. आता या घरची चून झालीयस म्हणून तुला या घरातली सुद्धा कामं देता येत नाहीयेत ग. तुला कळतंय का, तू तुझ्याच हाताने माती करून घेतलीय. नगरकरांच्या घरातलं 20-25 हजाराचं काम तू तुझ्याच हाताने गमावलंय. हे लग्न करून तू स्वतःचा खूप मोठा लॉस करून घेतलाय. नगरकरांची चून होऊन एवढी मोठी लॉटरी लागलीये, तर आता कशाला ही नोकरी आणि स्वावलंबनाचं नाटक करतेयस? आधी घरात स्वावलंबी हो. मी काय म्हणतेय, आपण आशाला नोकरीवरून काढून टाकूयात का ग? तर तिची सगळी कामं तू सांभाळ, हवे तुलाच पगार देत जाऊ. नाहीतरी तुझी लायकी मोलकरणीचीच आहे. बघत काय बसलीयस? सगळी कामं आवरून घे. आणि तसंही ती माणसं येतीलच आता थोड्या वेळात. मुक्ता, तू काय करतेस इकडे? हा, मी रेणुका त्यांना सोडायला आले होते आणि खरं तर काम तुमच्याकडेच होतं. काय? रेणुकाताई म्हणत होत्या की ते कपडे धुवायचं मशीन आणि गार हवेचं काय असतं ते. हा, एसी. हा, तेच ते खराब झाले ना, ते दुरुस्त करायला माणसं येणार होती, त्यांना पैसे द्यायचे होते. मी ते सगळं बघतो, म्हणजे त्यांचं काम झालं की मी देईन पैसे त्यात. चालेल. बरं, मग मी निघतो, मालकांकडे काम आहे जरा. हा, आम्ही निघतो. एकदा का चेक बँकेत जमा झाला की 11 लाख माझ्या हातात आणि तुमचे कमिशन तुमच्या खिशात. काय मुक्ता, मुक्ता. हा, काय ग, कसला विचार करतेस एवढा? अहो नाही, काही नाही, असंच विचार करत होते. यावेळेस तुझी पहिली होळी आणि सारंग नाहीये ना, त्याचाच विचार करत असणार. खेळताना रंगबाई होळीचा होळीचा. नाही, असं काही नाही. ही त्या चेक बद्दल तर विचार करत नसेल ना? यांचा प्लॅन हिच्या लक्षात आला की काय? देवा, प्लीज प्लीज प्लीज, असं नाही काही झालं पाहिजे, नाहीतर ही मुक्ता काय आम्हाला सोडायची नाही. $11 लाख म्हणजे लय होत्यात. बँकेमध्ये चेक टाकल्यावर पैसे कसे मिळतात? फोन मध्ये बघायला पाहिजे. हा एक बँकेचा चेक आहे. जसं आता मी इथे या बँकच्या चेकवर इथे पे म्हणून लिहिलेलं आहे, तर मी इथे कोणाला पे करणार आहे त्याचं नाव लिहिलेलं असतं. त्यानंतर तिथे पुढे खाली रुपीज मध्ये लिहिलेलं असतं, तर तिथे अक्षरांमध्ये तिथे ती अमाऊंट लिहायची असते. जसं की मी इथे लिहिलेली आहे 1 लाख रुपये, तर मी तिथे 1 लाख रुपयानंतर फक्त हा शब्द फार महत्वाचा आहे. त्यानंतर बाजूला तिथे 1 लाख रुपये हे आकड्यांमध्ये लिहायचे आणि त्यानंतर त्याला स्लॅश करून तिथे सोडायचं.
त्यानंतर तुम्ही चेकवर ज्या प्रकारे सही केलेली असते ती तशीच सही असली पाहिजे, नाहीतर हा चेक बँकेत वठत नाही. इथे चेकवर वरती 2 क्रॉस लाईन मारायच्या. अशा लाईन मारल्या की याला म्हणतात अकाउंट क्रॉस चेकिंग पे. जर या लाईन्स नसतील तर या लाईनचं महत्व असं आहे की जर हा चेक कोणा दुसऱ्याच्या हातात लागला तर कोणीही माणूस जाऊन त्या बँकेतून ह्या अमाऊंट पूर्णपणे काढू शकतो. त्यासाठी या 2 क्रॉस लाईन महत्वाची. तर हा आहे एक चेक. म्हणजे दत्ता मामा दादांचे 11 लाख रुपये चोरतेत. हे तर चुकीचं आहे. नाही, काहीतरी करायला पाहिजे. हे सगळं कसं थांबवणार? विषय नाजूक नात्यांचा आहे. काय करायचं? काहीतरी करायलाच पाहिजे. आलं पाहिजे यांच्या. तुला म्हणून सांगते वहिनी, मुक्ताला की नाही आपल्या घरातले सगळे व्यवहार स्वतःच्या हातात घ्यायचे. काय ग सरड्यासारखी रंग बदलतेस? हा, आता कौतुक करतेस, लगेच अपमान करतेस. या घरात काही चांगलं चाललेलं तुला बघवत नाही काय ग? वाटलंच मला, तूही मलाच बोलणार ना. पण हिनी काय केलं माहितीये का तुम्हाला? काय केलं? आमचे हे काही चेक सही करायला म्हणून दादाकडे घेऊन गेले. तर ही दादाला सांगते चेक नीट बघा आणि सही करा. आता ही सांगणार हे सगळं दादाला का? माझा नवरा चोर वाटतो तुला? वंच वंच काय वंच? आताही आली ना लग्न करून या घरात. हा, अगं सुरवंटाचं फुलपाखरू होतं, घार नाही. तू घार व्हायला जातेस का? घारीसारखा एकत्रच पंजा मारायचा या घरावर. पण हे विसरू नकोस, या घरात तुझी मोलकरणी इतकी पण लायकी नाहीये. वंच, काय करू मी यांचं? बघ कशी गेली. मुक्ता, तू त्यांच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ आणि मनावर तर अजिबातच घेऊ नको. तोंडाला येईल ते बोलत असतात त्या. पण चेकचं काय म्हणत होत्या त्या? काय झालंय? काही चुकीचं घडलंय का? तसं विशेष काहीच नाही. त्या ज्या म्हणत होते तसं काहीच नाही. त्यांनीच काहीतरी चुकीचा अर्थ घेतलाय. चुकीचं नाही, लय शानी आहे ती. जिथं तिथं आग कशी लावता येते ते पहिल्यांदा बघती. हे काय काम टाकून ही पोरगी कुठं गेली? आणि ही फुलं अशी साऱ्या दुनियेत कमून पांगवली. बघते कुसुम, ए कुसुम, इकडे इकडे. काय हो? हे बघ. अगं हे बघ चिठ्ठी. भक्ती माया सोबत आहे. अजिबात काळजी करू नका. तिचं लय भलं झालंय. आशीर्वाद घ्यायला लवकरच जोडीनं येऊ. तुमचा लाडका जावई. अरे देवा, काय कोण घेऊन गेला आपल्या भक्तीला? कांता शेठ, त्या लांडग्याच काम आहे. सोडणार नाही मी तुला. हो, पण कशावर त्यानंच नेलंय? अगं त्याचाच तर डोळा आहे आपल्या भक्तीवर.
बघ ती घरात नाहीये. तिला घरच्यांनी सगळीकडे शोधले पण ती कुठंच नाहीये. नीट शोधलंय का पण? हो सगळीकडे शोधलंय मोठी आई. मला तर राहून राहून वाटतंय की त्या कांतानच तिला पळवलं असणार. हा, त्या लांडग्याचं लय दिवसापासून डोळ्या बघतीवर आणि आता मी घरात नाही ना तर त्याची हिंमत जास्तच वाढली असणार. अगं पण तू एकटी कशी काय जाशील आणि काय करशील एकटी? मी येते बच्चेवरच. नाही नाही नको, मला तुम्हाला त्रास नाही द्यायचाय. ही शकत त्रास काय त्यात मुक्ता? अहो नाही, खरंच गरज वाटत आणि मला लवकर जायला पाहिजे. तो कांदा तिला घेऊन कुठे लांब नको झाला. तुम्हाला माहीत शपथ आहे, तुम्ही घरात कोणालाच सांगू नका. आपण एकटे जाऊन तू काय करशील तिथे? कोणतरी बरोबर हवं तुझ्या. नेमका सारंग पण नाहीये आता. आपण यांना सांगूया का? ते त्यांची यंत्रणा कामाला लावतील आणि भक्तीला शोधून काढतील आणि त्या कांताला चांगलं वटणीवर आणतील. त्यांना सांग. नाही नाही नको, म्हणजे आता खरंच गरज नाही. आपण थोडा वेळ थांबू. लई गरज वाटली तर मी स्वतःहून तुम्हाला सांगत. मग निदान पप्प्याला तरी बरोबर घेऊन जा. त्याच्याकडे गाडी आहे, तुला मदत होईल त्याची आणि लवकर पोचशील तू. ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू. येते. तेल लागत नाही. लागलं कसा दिसतोय तू कांताची? काय दिसतोय? काय एकदम राजबेंडा राजकुमार दिसतय. तुमचं हे रुपड स्वर्गातील रंभा, काय सांगतो, मेनका, अप्सरा डोळं फाडून तोंड वासून पाहत असतील. आणि आपल्या लेडीज तुमच्यावर फिदा झाल्या म्हणून सगळ्या लोकांचा जळपळाट होताच. तुला खांबा. थँक्यू कांता शेठ. तुम्हाला सांगतो बस बजेट संपलं. फोन झुला झुला जो झाला तो खाज खाजच मेला. दत्तगुरु नवरदेव तयार आहेत. चांगली गोष्ट आहे. आता माझं जरा नीट ऐक. मुक्ता इथून तिच्या घरी जायला निघालेली आहे. तिच्या गैरहजेरीत इथलं माझं काम मी फत्ते केलेलं आहे. पण ती जर का तिची हजर झाली ना तर तुमच्या पत्त्या लागल्या म्हणून समजा. म्हणून काळजी घ्या आणि माझ्या प्लॅनचं वाटोळ करू नका. नाही ना, कसं वाटोळ होऊ देईन मी? हा पटकन लग्न उरकतो आणि झटकन भक्तीला गाडीत टाकून डायरेक्ट हनीमून. नाचू दे मग. मुक्ताला किती नाचायचे ते नाचू दे. झुला झुला झु झाला. तुझा काजू ठेव बाजूला. मागचे अनुभव जरा नीट आठवा आणि आवरा लवकर. आवडतो आवडतो. तो खाजू खाजूच मेला. हे भैरू, भक्ती तयार आहे का? जवळ जवळ तयारच आहे. पुन्हा जवळ तयार आहे? ती फक्त माझ्या जवळ तयार राहिली पाहिजे. जवळ जवळ म्हणजे तोंडाला लाली पावडर फासायचं काम चालू आहे. असं सांग ना. चल चला. ए भैरू, भक्ती शुद्धीवर तर नाही ना? शक्यच नाही. विषय आहे का? मगाशी जेवणातून त्या औषधाचा डबल डोस दिलाय. आता ते लग्न होईपर्यंत उठत नसते. तसे खंबा. चला. आपल्या सणवारांमध्ये हेच तर असतंय, जगण्याचं शास्त्र शिकवून जाते. होळीचा खरा अर्थ हाच तर आहे. खरं आहे मुक्ता. आज पतूर या घरच्या अंगणात कितीतरी व्हळ्या पेटल्या. तिची पूजा पण झाली. पण खऱ्या अर्थानं चांगल्या विचारांची पूजा आज झाली. वा मुक्ता. सासूबाई, आणखीन एक गोष्ट घडली. आज पहिल्यांदा नगरकर घराण्यातल्या एका स्त्रीने शिमग्यासाठी बोंब ठोकली. मुक्ता, ही साधी सुधी बोंब नाहीये. आकाशाला फाडून स्वतःची ओळख सांगण्याची ताकद आहे तिच्यामध्ये. ढोल ताशे नगाडा. मुक्ता, अवघड आहे तुमच्याशिवाय राहणं.
आलोय ना मी आता. हे मुक्ता, अगं काय झालं? सगळं ठीक आहे ना? सकाळी नव्हतं, आता ठीक आहे. सकाळी नव्हतं म्हणजे मुक्ता, हे बघ मला सगळं नीट सांग. काय झालं? काय सांग ना ग. तो कांता शेट आहे ना, तो आपल्या भक्तीला उचलून घेऊन गेला होता. व्हॉट? अगं मुक्ता तू काय सांगतेस? कांताची एवढी हिंमत झाली? तू शांत हो आधी, पण मला सांग कुठे आहे ती? ती आता घरी आहे. तिला सोडवून आणलं. सोडवून आणलं? कुणी सोडून आणलं आणि कसं? मीच गेले होते. कांताच्या पण ना खूप माज आलाय. अगं मुक्ता, अगं तू स्वतः एवढी रिस्क घेण्यापेक्षा दादांना सांगायचं ना. तुझा अजूनही त्यांच्यावर विश्वास नाही का? ही मुक्ता तर ना, अरे ती गावात जाऊन त्या भक्तीला कांताच्या तावडीतून सोडून घेऊन आली. पण ती, अरे कसं काय जमतं हिला? अरे बाई आहे की वावटळ आहे ही? आपल्या कुठला चान्स नाही सोडला नाहीये. सगळं सत्यानाश करून टाकलं तिने. आता तर तिला माझ्यावर संशय आलेला आहे. हा, म्हणून तर खोबडासारखी नजर ठेवू नये ते आपल्यावर. बापरे, मला दादाची कमी आणि आता तिचीच जास्त भीती वाटायला लागलीये. कुठूनही सुटून येते ती. आपण तिला जमिनीत जरी काढली ना तरी जमीन पोखरून बाहेर येईल. नाही, ही मुक्ता आपल्याला काही सुखाने जगायला देणार नाही. मी काय म्हणते, तुम्ही ना ही लुटालूट सोडून द्या. आपण ना मेहनत करू, कष्टाची भाकर खाऊ. तुम्ही या चोऱ्या माऱ्या सोडून द्या. गप्पे, लांड्या लबाड्या करणं, चोऱ्या करणं ही कला आहे आमच्या अंगात. अंग मेहनत वगैरे आपल्याला जमणार नाही आणि हिला घाबरून तर अजिबात नाही. म्हणतो मी तुला सांगतो ना, जेवढा माल आहे ना उपसता येईल तेवढा घ्यायचा आणि सरळ इथून गुल व्हायचं. काय? अरे बाबा, थोडं तुझं चुकलं, जास्त माझं चुकलं असं समजून अरे राग सोडून द्यायचा असतो. सण आहे आज. मामा, मी तुझ्यावर नाराज नाहीये. तुला कळतंय का, दादांनी मला अजून माफ नाही केलंय आणि मला या गोष्टीचं वाईट वाटतंय. बघ, आज दादा सगळ्यांसोबत रंग खेळणार आहे. माझं काय? हे आजचा दिवस सार्थकी लागणार आहे तुझ्या. अरे सण आहे आज. शोले पिक्चर मध्ये धर्मेंद्र काय म्हणतो? समोर नाचू नको. काय रे बाबा? अरे होळीच्या गाण्यामध्ये काय म्हणतो? होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं. अरे बाबा, जा रावसाहेबांकडे, त्यांची माफी माग, तू तुला माफ करतील बाग. अरे बाबा, कसं असतं की रागाच्या रंगामध्ये प्रेमाचा रंग मिसळून जाऊ दे. मामा, तुला खरंच वाटते दादा माफ करतील मला? म्हणजे काय, फुल गॅरंटी देतो तुला नक्की माफ करतील. जा लवकर. होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं. अगं म्हणजे माझं एक तू पुढे जा, मी मागून येतो. त्यांना सरप्राईज देतो ना. चालेल. काय ग? हो, पण मी पुढे गेले तर सगळे मला आधीच रंगवून टाकतील. मुक्ता, पण अगं त्याला ऑप्शनच नाही. मी जर तुला आधी रंग लावला ना आणि तू खाली गेलीस तर सगळे तुला विचारतील की रंग कोणी लावला. मग काय उत्तर द्यायचं? बरोबर. एक काम कर. आणि कसं आहे ना, अगं एक वेळ मी लपून राहू शकतो. पण
तुझ्या गोऱ्या गालावरचा रंग कसा लपून राहणार? त्यामुळे घरच्यांनी तुला रंग लावायचा ना लावू दे, पण मी तुला प्रॉमिस करतो, आज मी पहिला रंग जर कोणाला लावणार असेल ए मुक्ता वहिनी आली, आता ना आपण तिला मस्त रंगीबेरंगी करून टाकूया. पण अगं पण कारण नाही म्हणून तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय बघ. मुक्ता अगं नाराज नको होऊ, आम्ही सगळे आहोत ना. सारंग आला ना की आपण पुन्हा रंग खेळू त्याच्या बरोबर. आम्ही आहोत ना सगळेजण. लग्नानंतरची जशी सारंगची पहिली होळी आहे तशी तुझी सुद्धा आहे. आम्हालाही तुला रंग लावायचा आहे. अहो पहिला रंग तुम्हीच लावा तिला. आज जो काही रंग डोळ्यामध्ये साठवून घ्यायचा आहे तो साठवून घे. पुढे रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही. लाडक्या सुनेच्या कानात एवढं काय सांगतात आम्हाला पण कळू दे. काय नाही, आशीर्वाद देत होतो. आयुष्यामध्ये रंगांचं महत्व किती असतं ते समजावून सांगत होतो. वा हो ना. ती गायत्री, चल मुक्ता वहिनीला रंगवून टाकूया. द्या. थांबा 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 आधी मी. कुठे रेणुका? आता होते हाक म्हणते. रेणुका, मी रेणुका त्यांना बोलवून आणते. बर आल्यावरती. दाजी होळीच्या शुभेच्छा. आता काय रंग लावायचं निमंत्रण देऊ? अरे ये. अरे थोडासाच लावा. ये. हा राहू दे. अनबिलिव्हेबल. दादा मी काय केलं असेल विचारा. काय? आपल्या वावराच्या वरती 200 मीटरवर दशरथ लोखंडे यांची फळबाग आहे ना. हो. तर त्याच दशरथ लोखंडेंनी 6 महिन्यापूर्वी त्याच 10 किलोमीटर लांब असलेल्या पाटावरून त्यांच्या शेतात पाणी आणलं. मी त्याला जाऊन भेटलो, त्याच्याशी थोडं डिस्कशन केलं आणि महिना ठरवून घेतला. आणि मग काय केलं, 200 मीटर पाईप आणला आणि तो त्याच्या पाईपलाईनला जोडला. दादा बरोबर संध्याकाळी 6:11 आपल्या नांगरलेल्या शेतात पाणी होतं. आता खरा रावसाहेबांचा मुलगा शोधतो. सेम कार्यतत्परता. आणि राधे संगट रंग खेळायचा मौका यो किसन देव कसा सोडेल. लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज फिरतीच्या रंगाची ही चढली नशा. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया.
आहे ना तुला, हीच इच्छा आहे ना तुझी? माई हीच इच्छा असती ना तर तुम्हाला कपाटात पैसे ठेवून दिले असते आणि मग दादाला इकडे घेऊन आले असते. खरं तर दत्ताभाऊची तीच लायकी आहे, पण मी तो नाही केलं. दादांना काय सांगायचंय ते मी मावं बघून घेईन. पैसे द्या इकडे. अरे ऐकताय का? अरे ऐका, अरे गाणं बंद करे, माझा आवाज सुद्धा पोहोचत नाही, ऐकायला पण येत नाही काही. आता बाळाला खेळून झालं ना, आवरून द्या. चला चला चल चल चल. मोठी आई 5 मिनिटं प्लीज. अगं अजून काय? बस झाला आता. रंग खेळून पोट भरलं नाही का तुमचं? चला आता, जेवायची वेळ झाली. वैजंती. हो हो हो. ए चला चला चला, राहू दे आता. बाकी होईनी, दादा अगदी माधवीच्या पोटातलं बोलला, आपलं सॉरी मनातलं बोलला. जसं काय तुम्ही उपासच धरलाय. तुम्ही काय जेवणार नाहीस की काय? चला आंघोळी करून घ्या, जेवायचं ना. श्रीखंडपुरीचा बेत आहे. चला चला. अरे आपलं पोट तर नोटांचं बंडल बघूनच भरलेलं आहे. चला आता घसा ओला करायला पाहिजे. दत्ता भाऊ 90 झालीच पाहिजे. चला. ही जबाबदारी आहे दादांना द्यायची, आणि ज्यांनी द्यायला सांगितले त्यांचा विश्वास तुटेल ना. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दादांना विचारा. हे बघ मुक्ता, मी तुलाही विचारणार नाही आणि दादांनाही विचारणार नाही. तुझा प्रामाणिकपणाच उत्तर देऊन गेलाय. मुक्ता, चल ना आपण दोघं फ्रेश होऊया एकत्र, आणि नंतर तू दादांकडे जा. चल. नाही हो, काहीतरीच काय. काहीतरीच काय? हे बघ मुक्ता, असेच छान छान मोमेंट्स एन्जॉय करायचे असतात. तुम्ही आवरायला द्या. अगं मुक्ता, हे घ्या. हे बघ, याच्या पुढे माझ्यावर कामाचा खूप लोड असणार आहे, आणि हे असे अंगावर शहारा आणणारे प्रसंग कमीच येतील आपल्या वाट्याला. आणि हा तू दाखवलेल्या हिमतीसाठी सुद्धा. त्या कांतामुळे तो या माळा नाही झाल्या, त्या झाल्या असत्या तर होळीला गोडा धोडाचं आणणार होतो. सणासुदीला पण माया लेकरांना गोडाचं खायला मिळना. अण्णा, अहो तुम्ही उगा मनाला लावून घेऊ नका. तुमची लेकरं आता एवढी बी लहान नाही राहिली की गोडाचं खायला मिळालं नाही म्हणून नाराज होतील. तो गजा तर खेळायला पण गेलाय. अहो आमचा गोडवा तुमच्या बरोबर राहण्यात आहे, गप्पा मारण्यात आहे. तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर हसू आलं ना की आमच्या बिजीवर गोडवा पसरतो. भया कशी सान्यावाने बोलती माई पोरगी. मग बहीण कोणाची आहे? अपेक्षा ठेवून नाही जगलं ना तर जीवन लय सुंदर होत. मुक्तात आईनच शिकवलंय, आणि आता तर अन्यायाच्या विरोधात बी लढायला शिकवलंय. बाईला आचार असती हे तिनं माया मनातून पुसूनच टाकलंय. म्हणजे आता आपली भक्ती आपल्याला मुक्तीची आठवण येऊन देईल असं वाटत नाही बा. बघते मुक्ताच्या लग्नात काही हाऊस मौज नाही करता आली, पण तू ह्या लग्नात सगळं करणार आहे बरं का. लग्नात मुलीची जे जे करायची इच्छा असते ना ते सगळं करणार तुझ्यासाठी. श्रीधर काका, तुमची अमानत तुम्हाला परत दिली. हा
घ्या घ्या. येते मी. पैसे नीट मोजून घे. एक नोट जरी कमी दिसली तर तुझी काही खैर नाही, लक्षात ठेव. घेतो, मोजून घेतो. एवढे पैसे मुक्ताकडे ठेवायला देतोस तू? आढव. तुम्ही मला पुस्तकं आणून दिली हे बरंच केलं. पुस्तकांसारखी चांगली भेट दुसरी कोणतीच नाही. आता मी रोज वेळ काढून शिकत राहणार आहे. तू जिद्दी आहेसच मुक्ता, आणि मला माहितीये एखादं काम तू हातात घेतलंस ना की ते पूर्ण केल्याशिवाय तू शांत बसत नाहीस. शिकत राहा. सरस्वती आईचा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत असेल. मुक्ता, तू काम शोधण्यासाठी बाहेर जाणार होतीस, त्याचं काय झालं? वय जाणार होते आणि पप्या भाऊ पण आले होते. पण घरात एवढी कामं होती की वेळच नाही मिळाला. म्हणलं नंतर जाऊ. मुक्ता, असं काय काम होतं? आणि तसंही आपल्या घरात काम करण्यासाठी दामू काका आहेत, आशाताई आहे, तरी तुला वेळ नाही मिळाला. आपण आशाला नोकरीवरून काढून टाकूयात का ग? तर तिची सगळी कामं तू सांभाळ, हवी तुलाच पगार देत जाऊ. नाहीतरी तुझी लायकी मोलकरणीचीच आहे. मुक्ता, बाहेर जायला कोणी विरोध केला का तुला? मुक्ता, या माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांना कळत नाहीये त्यांचं बरं वाईट काय ते. पण मला तू समजूतदार आहेस ना. मी तुझ्याकडे एक विनंती करते. आज जी गोष्ट तू लपवून ठेवलीस ना दादापासून, ती कायम लपवून ठेव. नाही म्हणजे मला दादा या घरातून हाकलावून बाहेर काढेल याची भीती नाहीये. त्याहीपेक्षा जास्त ही भीती आहे की माझं माहेर आणि माझ्या बाहेरची माणसं माझ्यापासून तुटतील ग. यांच्या वतीने ना मी माफी मागते तुझी. मला माफ कर, मला माफ कर. अंबिका त्या, तुम्हाला खरं सांगू का, मी इतके दिवस जे चांगुलपणाचं नाटक केलं त्यामुळे तुमच्यावर लगेच विश्वास ठेवणं जरा अवघडच आहे. अगदी बरोबर ओळखलं रे. नाही, चांगलपणाचं नाटकच करतेस तू ना. पण मुक्ता, तुझ्याबद्दल कोणाच्या मनामध्ये प्रेम येऊ शकत नाही. पण मी विश्वास ठेवन. तिला घरापर्यंत सोडशीलच तू, पण वेद, जसं आम्हाला तुझ्याबद्दल माहितीये, तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल माहितीये, तसं तुझ्या घरच्यांना पण माहितीये ना. म्हणजे जसं आम्ही तुमच्या दोघांचं नातं स्वीकारलंय तसं तुझ्या घरच्यांनी स्वीकारलंय ना. म्हणजे आई बाबा काय म्हणतायत तुझे? एक्सक्यूज मी, हे सगळं बोलून तुम्हाला बाहेर जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करतेस का? नाही, त्याचे अजिबात अडवत नाहीये मी तुला. नाही, कारण मला स्पष्ट दिसतंय तुम्ही दोघं एकमेकांमध्ये खूप अडकलायत. पण रेणुका, वेदच्या घरनं जो विरोध झाला ना, सगळंच अवघड होऊन बसेल. तुला माहितीये ना, तुझे वडील आणि वेदचे वडील राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे तुमचं नातं जुळायच्या अगोदर त्यांची मतं जुळणं गरजेचं आहे. म्हणजे वेद त्याच्या आईवडिलांशी बोललं तर बरं होईल. म्हणजे मुलीचे आईवडील म्हणून आम्हाला पण 2 पावलं जरा पुढे जाता येईल. तुमच्या लग्नासंदर्भात बोलता येईल त्यांच्याशी. पण त्यांच्या घरनं नकार असेल तर मग ओके, त्यांचा नकार असेल तर आम्ही पळून जाऊन लग्न करू. अरे वा, हे तर फारच चांगलं आहे. आणि पळून जाऊन काय करणार? मौज मजा, पार्टी, ऐश. आणि या सगळ्यांची नशा महिन्याभरात उतरली की त्याच्या नंतर काय?
पण त्याची काळजी तू कशाला करतेयस? आम्हाला अक्कल दिली आहे ना, आणि आमचं डोकं वापरून आम्ही बघू काय करायचंय ते. रेणुका, प्रेम आणि लग्न यात खूप फरक आहे. प्रेमामध्ये ना 2 माणसं एकत्र नात्यात बांधली जातात आणि लग्नामध्ये 2 कुटुंब एकत्र येतात. ते तुम्ही आता दोघं समोर आहातच तर स्पष्टच सांग. तुम्हा दोघांचं असं रात्री अपरात्री फिरणं मला अजिबात पसंत नाही. तुला कोणी विचारलंय का तुझी आवड काय आहे, निवड काय? रेणुका, मोठी आई, मुक्ता फळं ऐक जरा तिची. अहो तुम्ही नका चिडचिड करू. रेणुकाताई, मला नाही वाटत की मोठी आई काय चुकीचं सांगतेय. आणि वेद भाऊ, मोठी आई जे बोलल्या ना त्याचा रेणुकाताईंपेक्षा तुम्ही जास्त विचार करायला पाहिजे. आपली मुलगी एका मुलासोबत उशिरापर्यंत घराबाहेर फिरतेय, हे कोणत्या आईला आवडन? ए हॅलो, त्याच्याशी काय बोलतेयस? माझ्याशी बोल ना. काहीतरी मध्ये मध्ये करायची सवय असते तुला. काय ग, अक्कल शिकवायची सवय तुला आधीपासूनच असते की आता इथे आल्यावर लागली? रेणुका, कसं बोलतेस तू तिच्याशी? त्याहीपेक्षा वाईट बोलता येतं मला. अँड हाऊ डेअर यू, तुझी हिंमतच कशी झाली मध्ये बोलायची? ना आता तू थांब, मी आले. रेणुका, काय आहे? भानगडीने नाही दादा, मी काळजीनच बोलले. ए, काळजी करायला तुला कोणी सांगितलंय? ठीक आहे, मी नाही करत. जन्मदाती आई जर काळजी करते, तुम्ही त्यांना पण बोलताय. ते मी आणि माझी आई, आमचं आम्ही काही ते बघून घेऊ. तुला मध्ये पडायची गरज नाहीये. मुक्ता, मी तुला याआधी सांगितले या घराचे काही नियम आहेत आणि ते मोडण्याचा प्रयत्न करू नकोस. मग त्या नियमाप्रमाणे घरातली कोणती पण बाई तिला हवं तेव्हा घराबाहेर जाऊ शकते, हवं तेव्हा रात्री अपरात्री घरात येऊ शकते का? त्याला माझी मुलगी अपवाद आहे. पण मी जर उद्या घराबाहेर कामासाठी पडले आणि मला संबळ वाजवायचं काम मिळालं, रात्री याला उशीर झाला तर? जमणार नाही. पण मग असे नियम का? तर कामासाठी घराबाहेर पडते ना, बाकी फिरण्यासाठी तरी मला विरोध. मी सांगतो म्हणून. ही तुम्हाला घरातल्या बाकीच्या बायकांची काळजी आहे, पण रेणुकाताईंची काळजी नाहीये. आणि रेणुकाताई, मला असं नाही वाटत की तुम्हाला जी सूट दिली आहे त्याचा तुम्ही चुकीचा वापर करताय. ए, शट अप. रेणुका, वैजू, दादा, त्यांच्याशी नाही, ते माझ्याकडे बघून बोलायचं. तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे ती. तिच्यावर हात उचलायची हिंमतच कशी झाली तुझी? रेणुका, या घरची सून आहे ती. तिचं घर सोडून तुझा मार खायला नाही या घरात आलेली ती. चिडकेपणा, हा अहंकार जो आलाय ना, तुला जी अतिरिक्त सूट दिली, स्वातंत्र्य दिले ना, त्याच्यामुळे आलेला आहे. रेणुका, मुक्ताची माफी माग. तिची माफी माग. माफी माय फुट.
अरे मी हो दत्तभाऊ, हे एवढ्या उन्हाळ्यामध्ये हे कान टोपी मफलर काय प्रकार आहे? अरे बाबा, थोपडा दिसला असता तर वाट लागेल. वाट लागेल? पण का? अरे बाबा, उन्हाळ्यात माझं सगळं उलट असतं. माझं शरीर आहे ना ते गरम असतं, पण माझं तोंड आहे ना त्या कानातून नाकातून आहे ना सगळ्या अशा थंड वाफा बाहेर येत असतात. त्यामुळे मला कानटोपीने झाकावं लागतं. तरी नशीब आज हेल्मेट नाहीये, नाहीतर मी कानटोपी घालतो आणि नंतर मग वरून हेल्मेट घालतो. अरे काय फिदी फिदी हसतोयस तू? काय नाही दत्ता भाऊ, सहज विचारा. मुक्तानी जर मालकांना चोरीबद्दल सांगितलं असतं तर तुमच्या चेहऱ्यातून थंड नाही, इतर लावल्यासारख्या गरम वाफा निघाल्या असत्या. हो रे, त्या मुक्ताने मला चांगलंच अडकवलं. अडकवलं नाही, वाचवलं म्हणा. अहो, पैसे देताना मालकांसमोर तिने आपली नावं घेतली असती ना तर सगळं संपलं असतं. खरं तर तिचे उपकार मानायला हवेत आपण. उपकार कसले? एक नंबरची हुशार आहे ती. तिला छोटा नाही मोठा डल्ला मारायचा होता, म्हणून तर आपल्या इमानदारीची टिमकी वाजवते ती सगळीकडे. कळलं ना? पण त्या दादांकडे किती पैसा आहे तिला माहित नाहीये. पैशांचा समुद्र आहे आणि त्यातून आपण एक लोटा घेतोय तर तिच्या पोटात दुखतंय. एक गोष्ट लक्षात ठेव, आता आपण थोडं थांबूया आणि नीट प्लॅन करूया. दत्ता भाऊ, ह्यावेळेस मुक्ताने आपल्याला माफ केलंय, पण दरवेळेस ती आपल्याकडे कानाडोळा करेल असं वाटत नाही. आणि प्रत्येक वेळेला तिला समजायला आम्ही काही वेडे नाही आहोत. श्रीधर, आता यापुढे जे काय करायचं ना ते खूप जपून करायचं. ठीक आहे, मला शेतावर जायचंय, मी येतो. माफ कर, मगाशी मी तुझ्यावरती असा हात उगारायला नको होता. मलाच कळलं नाही मला अचानक काय झालं. कदाचित तू रेणुकावरती हात उगारलास आणि माझा तोल सुटला. तुला माहितीये रेणुकाच्या बाबतीमध्ये मी किती हळवा आहे ते. पण तरी सुद्धा मी तुझ्यावरती हात उगारायला नको होता. प्लीज मला माफ कर. रेणुकाच्या बाबतीतलं तुमचं वागणं मला चांगलंच ठाऊक आहे, पण रेणुकाने मुक्तावर हात उचललात तेव्हा तुम्ही शांत का बसलात? रेणुका मुक्तापेक्षा वयाने लहान आहे तरी तिने हात उचलला आणि आपल्यामुळे कोणी दुखवू नये किंवा नाती बिघडू नयेत. मला समजलं ना तर मला खूप त्रास होईल आणि मला तो त्रास होऊ नये म्हणून तू लपवू शकतेस मुक्ता. मला वाटतं तुमचा विश्वास जिंकण्यासाठी मला आता पहिल्यापासून सुरुवात करायला लागणार. तर मग कुठून करूया सुरुवात? तुम्ही माया घरी आला होता तेव्हापासून? तसं नाही ग मुक्ता. हे बघ, माझा स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास. पण मला फक्त एवढंच म्हणायचंय की दुसऱ्याची चुकीची वागणूक, त्यांचा खोटेपणा लपून ठेवून स्वतःला त्रास नको करून घेऊस का. हे बघ, तुला जर त्रास होत असेल आणि तो जर मला माहित नसेल ना, अगं तर माझ्यापेक्षा दुर्दैवी नवरा या जगात दुसरा कोणीच नसेल. मी खरंच सांगितले, असं काहीच नाहीये. मला कोणताच त्रास नाही होते. हे बघ, मी आज उद्याचा नाही तर तुझा आयुष्यभराचा जोडीदार आहे, तुझा लाईफ पार्टनर आहे मी. एक वेळ आनंद सोबत वाटता नाही आला ना तरी चालेल, पण तुला होणारं दुःख त्रास हे आपण सगळं शेअर करायचंय. मी आता तुझ्यावर विश्वास ठेवतो, पण मुक्ता मला वचन दे की यापुढे असं काही झालं, असं काही घडलं ना तर तू मला नक्की सांगशील. हो, मी वचन देते.
चला आता झोपायला पाहिजे. तुम्हाला लवकर जायचं ना सकाळी कामाला. मला पण काम पाहायला जायचंय. हो मुक्ता थांब. कोणाचं काही उधार ठेवायचं नाही हा माझा नियम आहे म्हणून बोलतो. रेणुका आणि तुझ्यामध्ये एवढं सगळं होऊन सुद्धा तू आज सत्य लपवलंस, काहीही बाहेर येऊ दिलं नाहीस, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. मी उद्या असं म्हणायला नको की तुझ्या त्यागाची रावसाहेबांना काही किंमत नाही. त्यागाची तर तुम्हाला किंमत आहेच, शिवाय माई धडपड पण तुम्हाला दिसते. भरून किती द्वेष करत असला ना तरी आतून माझे सगळे चांगले गुणांचं तुम्हाला कौतुक वाटतं. फक्त सगळ्यांसमोर तुम्हाला दाखवायचं नाही. कोणाचंही उधार ठेवायचं नाही म्हणून आभार मानले. तुमचं हे एक मला अजिबात पटत नाही. कुणाचं उधार ठेवत नाही आणि मनात जे रोख वाटतं ते बोलत नाही. मी कसं तोंडावर रोकटोक म्हणत असते की माणूस कसाही असो त्याला प्रेमानं जिंकता येतं. रोखोक ऐकायचे तर ऐक. या जगात सर्वात जास्त द्वेष मी तुझा करतो. तुझ्यासाठी तर मी कधीच बदलू शकत नाही. प्रेमानं काय कशाने तू मला जिंकू शकत नाहीस. उधार फेडायला का असेना तुम्ही माय आभार मानले. तुम्हाला मावा त्याग समजतो याचा अर्थ तुम्ही माया बाबतीत चांगला विचार करता. बदल व्हायला लागलाय दादा. शहाणपणा करून बोलू नकोस, कळलं ना? तुझे हे बुद्धीचे खेळ कळतात मला. बाप जन्मात तुझ्यासाठी मी बदलणार नाही, लक्षात ठेव. आतून बदल व्हायला लागलाय, फक्त तो तुम्हाला अजून समजत नाही. हे तुझं जे गोडगोड वागणं आहे ना, गोडगोड बोलणं, त्याच्यामुळे तू वैजयंतीवरती आणि सारंगवरती भुरळ टाकू शकते, माझ्यावरती नाही. अहो एक शब्द तुमचा चुकून बोलायचा राहिलाय. प्रेमानं प्रेमानं भुरळ घातली असं म्हणायचं होतं तुम्हाला. नाहीतरी प्रेमाची जादू वेगळीच असते. एक दिस तुम्हालाही कळन आणि तो दिस जास्त लांब नाही राहिला. वाढ बघ मग. बरं ते सगळं जाऊ दे. तुम्हाला दोघांना बाहेर जायचंय ना काम शोधायला. मी काही मदत करू का? तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? मी खरंच विचारते, मी काही मदत करू का? आजपासून मी किचन मध्ये काम करणार आहे. तू आणि हित स्वयंपाक घरात आज पश्चिमेला सुरव्या कसा उगवला? सपांतर बघत नाही ना म्या? अगं मी खरंच सांगते, मी खरंच आजपासून किचन मध्ये काम करणार आहे. मुक्ता, अगं तुला जायचं होतं ना काम शोधायला. माझ्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. तुला नक्की चांगलं काम मिळेल.